हाय फ्रेंड्स, हा आपला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो टॉपिक आहे SSC बोर्डमधला आपला चौथा व्हिडिओ आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवरचा. याच्यामध्ये आपण न्यूटननी जो युनिव्हर्सल म्हणजे अख्ख्या विश्वासाठी एकच नियम जो लागू होतो ग्रॅव्हिटेशनचा तो दिलेला आहे, तो आपण स्टडी करणार आहे. त्याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. तुम्ही पाहता गॅलेक्सीमध्ये नंबर ऑफ स्टार्स अँड नंबर ऑफ प्लॅनेट्स इन्फिनिटी रिव्हॉल्व करतात एकमेकांकडे किंवा अट्रॅक्ट होतात. हे एक त्याचं एक्झाम्पल आहे. सेकंड, आपल्याला माहिती असलेलं ॲपल फॉलिंग डाऊन द ट्री टू द सरफेस ऑफ द ग्राउंड, म्हणजे जमिनीवर पडणारा ॲपल असेल, तो ज्यावेळेस पडत असतो त्यावेळेस तो एकदम स्ट्रेट आणि खालच्या दिशेने पडत असतो. तिसरं एक्झाम्पल आहे, ज्यावेळेस तुम्ही बॉलवरती टाकता व्हर्टिकली तरीसुद्धा तो असा खाली पडत असतो ॲटोमॅटिकली, म्हणजे जसं काही त्याला कोणीतरी खाली अट्रॅक्ट करतं. जरी आपण फेकला वरती आणि आपण ज्यावेळेस बॉलवरती फेकत असतो त्यावेळेस आपल्याला एका फोर्सनी तो वरती फेकावा लागतो आणि खाली येताना मात्र तो ॲटोमॅटिकली एकदम जास्त स्पीडने खाली येतो. ॲज वेल ॲज चौथं एक्झाम्पल आहे, आपल्याला जमिनीवरून कोणतीही वस्तू उचलायची असेल, लिफ्ट करायची असेल, रेसलिंगमध्ये, लिफ्टिंगमध्ये, वेटलिफ्टिंगमध्ये ज्यावेळेस आपण एखादी वस्तू उचलत असतो त्यावेळेस आपल्याला खूप जास्त फोर्स लावावं लागतं. पण तीच वस्तू ज्यावेळेस आपण जमिनीवर ठेवत असतो त्यावेळेस आपल्याला फोर्स लावावं लागत नाही. एक अजून एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे आपल्या अर्थभोवती मून रिव्हॉल्व होत असतो आणि याचे लॉज पण पाहिलेले आहेत आपण. केपलरचे एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतं. हा एक त्याचा एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक मुलगा चेअरवरती उभा राहून एक पंख आणि बॉल दोन्ही वस्तू ज्या आहेत ते ॲट अ टाईम खाली फेकतोय. जसं तुम्हाला दिसतंय की आधी बॉल पडेल आणि नंतर पंख पडेल. याचं एवढंच कारण आहे की बॉलचं जे मास असतं ते म्हणजे बॉल ज्याच्यापासून बनलेला आहे तो पदार्थ असतो, तो बॉलमध्ये जास्त असतो, मॉलिक्युल्स ॲटम जे असतील, त्यामुळे त्याचं मास आणि ॲज वेल ॲज वेट वाढलेलं असतं आणि तसंच पंखाचं जे वेट कमी असतं. आता हा आपण लॉ स्टडी करण्यासाठी समोर दोन एक स्फेरिकल ऑब्जेक्ट दिलेले आहे. एक ब्ल्यू आणि एक ग्रीन कलरचा स्फेअर दिलेला आहे. ज्या ब्ल्यू कलरचा जो स्फेअर आहे त्याच्यावरती M1 लिहिलं आहे, म्हणजेच त्याचं मास M1 धरू आपण, कन्सिडर करू, आणि सेकंड जो ग्रीन आहे तो M2 आहे. आता न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्याच्यामध्ये युनिव्हर्समधली कोणतीही गोष्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट केली जाते. मग इथंही तेच दिसतं आपल्याला की M1 जो असतो तो F1 कडे अट्रॅक्ट होतो आणि म्हणजे M2 कडे अट्रॅक्ट होतो आणि M2 जो असेल तो M1 कडे अट्रॅक्ट होईल. आणि याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते खाली सेंटर टू सेंटर म्हणजे M1च्या सेंटरपासून ते M2च्या सेंटरपर्यंत दिलेलं आहे. मागचे दोन ऑब्जेक्ट जे होते त्याच्यामध्ये आपण दाखवलेले की दोन वस्तू एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात विथ अ फोर्स, जे त्यांच्या डिस्टन्सवर, सेंटर टू सेंटर जे डिस्टन्स असेल त्याच्यावर डिपेंड असतं. आणि युनिव्हर्समध्ये प्रत्येक गोष्ट एकमेकांना अट्रॅक्ट होते. मग तेच पहिलं वाक्य असेल युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या स्टेटमेंटमध्ये. आपण स्टेटमेंट पाहूया. अकॉर्डिंग टू धिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स विथ डेफिनाईट फोर्स. विश्वामधील प्रत्येक ऑब्जेक्ट प्रत्येक दुसऱ्या ऑब्जेक्टला खेचत असतो एका स्पेसिफिक फोर्सने, डेफिनाईट फोर्सने. कळलं पहिलं वाक्य. त्यातलं दुसरं स्टेटमेंट, अर्धा पार्ट जो आहे तो आहे, जे फोर्स आहे डेफिनाईट फोर्स, ते फोर्स काय आहे? दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे जे मासेस आहेत ऑब्जेक्टचे म्हणजे M1 आणि M2 यांचा प्रोडक्ट याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन
देम, त्यांच्या सेंटरपासून दुसऱ्याच्या सेंटरपर्यंत जे डिस्टन्स असेल त्याच्या स्क्वेअरशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे टोटॅलिटीमध्ये स्टेटमेंट काय होईल की युनिवर्समधली प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला अट्रॅक्ट करत असते विथ अ डेफिनाईट फोर्स, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आणि हे जे फोर्स असतं हे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉट, द प्रोडक्ट ऑफ द masses of the objects and inversely proportional to what, the distance between the both objects. त्या दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्सशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असं मॅथमॅटिकली एक्सप्रेस करूया आपण. हे जो एफ दिलेला आहे तो फोर्सेस बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण समजू. तो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल स्टेटमेंटनुसार कोणाशी असतो, प्रोडक्ट ऑफ द मासेस, that is m1 and m2 sorry. And secondly f जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन असेल तो इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वॉट, द डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. मग पहिलं जे इक्वेशन तयार होईल, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 अँड m2 आणि एफ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. मग आता आपण फर्स्ट इक्वेशनला सेकंड इक्वेशनने जर डिवाईड केलं तर एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉट, m1 इंटू m2 डायरेक्ट डिवायडेड बाय आर स्क्वेअर. पण आता आपल्याला हा प्रोपोर्शनल घालवायचा आहे, मग आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावं लागेल ज्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो, जो कॅपिटल जीने डिनोट केला आहे. मग आपण जर प्रोपोर्शनल साईन काढलं आणि इक्वल साईन जर आणलं तर एफ इज इक्वल टू कॅपिटल जी, जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, कॅपिटल जी इंटू m1 m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आणि आता इथं जो जी मिळालेला आहे ते नवीन टर्म मिळालेली युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची, आणि याची व्हॅल्यू एव्हरीवेअर ऑन एनी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, तो गॅलेक्सी असो, स्टार असो किंवा छोट्यातली छोटी मुंगी असो, फॉर ऑल ऑब्जेक्ट्स इट इज सेम, दॅट इज कॉन्स्टंट. आता आपल्याला जी नवीन टर्म मिळाली होती ती म्हणजे जी, कॅपिटल जी, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याचं SI युनिट काय आहे, तर याचं SI युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. द व्हॅल्यू ऑफ जी वॉज एक्सपेरिमेंटली मेजर्ड, कुणी, बाय हेनरी कॅव्हेंडिश. त्याचं व्हॅल्यू काय आहे, द SI युनिट्स, इट्स व्हॅल्यू इज 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर.